नमस्कार मंडळी, नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि दिवस किती फास्ट पटापट चाललेले आहेत ना. होळी सुद्धा आली आता. आज बनवायचे तर मला पुरणपोळ्या. तसं घरामध्ये सगळ्यांनाच पुरणपोळ्या खूप जास्त आवडतात, पण करायचं म्हणजे एकदम नाजूक काम. म्हणजे मला लाटता येतात, भाजता येतात, पण पुरण भरण्याचं काम कधी कधी माझ्याकडून नीट नाही होत. लाटताना पुरण बाहेर येतं. मी आहे शिकाऊ गडी, त्यामुळे अनुभवी माणसाकडूनच करून घेतलेल्या बऱ्या. त्यामुळे आई मस्त बनवते, तर तिला जरा मदत करायची. लाटून देते, भाजून देते, ती फक्त मला पुरण भरून देते. मेन म्हणजे पुरणपोळीसाठी आपलं पुरण खूप छान झालं पाहिजे. आता मैदा मळायला घेतलेला आहे, त्याच्यानंतर पुरणाची तयारी करू. डाळ सुद्धा कुकरमध्ये लावलेली आहे शिजवण्यासाठी. तर चला, आज तुम्हाला क्विक आणि सोपी अशी पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे, जी माझी आई फॉलो करते ते. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आईची तयारी सुरू झालेली आहे. मैदा मळायला घेतलेला आहे पुरणपोळीसाठी. किती वेळ ठेवणार आहेस? 1 तासभर ठेवीन आता. ओके. जरा फुगलं तर चांगल्या होतात ना पुरणपोळ्या. त्याच्यामध्ये हळद टाकणार आहेस का? नाही, हळद नाही टाकणार, असंच ठेवणार आहे. असंच ठेवणार आहे. आमच्या ओवीला हळदीवाल्या आवडतात, म्हणजे पिवळा हळद टाकायची मैदा मळताना, म्हणजे पिवळ्या होतात, दिसायला पण छान वाटतात. पण आज असं करायचं ना. ओके. आपण सफेद करतो, तिला पिवळ्या आवडतात ना. तिला कलरफुल आवडतात, म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीला. तर ती कधी आले, गुडी मावशी येलो कलरच्या पुरणपोळ्या केल्यास का तुम्ही? मी नाही केल्या आम्ही येलो कलरच्या. आणि इकडे आहे माझा पसारा. आमच्या बेडरूमची साफसफाई चालू आहे सध्या. आमच्याकडे पुरणपोळ्या होळीच्या दिवशी सुद्धा करतात, म्हणजे नैवेद्य दाखवण्यासाठी ताज्या. पण आता आई पण तिकडे जाणार आहे, म्हणजे आईच्या घरी जाणार आहे. तर मग आई तिकडे एकटी करण्यापेक्षा आता इकडे मी आहे, म्हणून दोघी जणी पटकन करून घेऊ. आणि माझे काका सुद्धा येणार आहेत, त्याच्यामुळं मग गडबड होईल सगळी. म्हणून आई 2 दिवस आधीच करून घेते, म्हणजे मला सुद्धा खायला होतील आणि तिकडे त्यांना सुद्धा होतील. त्यामुळे आम्ही लवकरच करायला घेतलेल्या आहेत पुरणपोळ्या. डाळ शिजलेली आहे. ओके. आई किती शिट्ट्या दिल्यास? 4 शिट्ट्या दिल्या. 4 शिट्ट्या दिलेल्या आहे. आणि किती वेळ भिजत ठेवली होतीस तू? 1 तास भिजत ठेवलेली. 1 तास. मस्त शिजलेली आहे डाळ, बघू शकताय. फुटलंय. ओके. आता याच्यात टाकते आणि मग गूळ टाकतेस ना. डाळ आता चांगली शिजली नाही, कुकरला लावली आणि चांगली शिजली, साफ शिजली. आता त्याच्यात गूळ टाकायचं आणि कधी पण घाई करायची नाही, गूळ टाकायची. तर पाणी सुटायचं. गुळाचं पाणी सुटेल का? गुळाचं दुसरं पाणी ऍड नको करायला? नाही, अजिबात पाणी नाही टाकायचं. गुळ विरघळेल त्याच पाणी होईल, दुसरं पाणी टाकायचं नाही. पाणी नाही अजिबात टाकायचं. ओके. म्हणजे एकदम स्लो गॅसवर ठेवा, चमचे फिरवत राहायचं, नंतर परत खाली लागेल, म्हणजे चिकटेल खाली. ओके. गॅस एकदम आहे स्लो. संध्याकाळचा मस्त सगळ्यांचा चहा नाश्ता झालेला आहे आणि आता मी करायला घेतो पुरणपोळ्या. थोडा जेवण झाल्यानंतर जरा आराम केला सगळ्यांनी, मग आता करायला घेतो. 1 किलोच्या आहेत. दोघी असतो की पटापट होते. मी लाटते आणि भाजते, आई फक्त भरून देते मला. आणि तिला भाजायला सुद्धा सांगते, का मला तेवढं पुरण नीट भरता येत नाही. करतं, पण कधी कधी लाटताना पुरण थोडं बाहेर येतं आणि आई एकदम परफेक्टली भरते, अजिबात पूर्ण बाहेर येत नाही. का मी लाटते पटापट, कशी पण लाटते पटापट पुरणपोळी, त्यामुळे अजिबात पूर्ण बाहेर येत नाही. त्यामुळे आम्ही दोघी अर्धा 1 तासामध्ये आमच्या पुरणपोळ्या होऊन जातात. तर चला, तुम्हाला दाखवते आई पुरण कशी भरते ते मैद्यामध्ये. आईने इथे सुरुवात सुद्धा केलेली आहे. असे पुरणाचे छोटे छोटे असे गोळे करून ठेवते आणि मग हात धुते आणि मग मैद्याला हात लावते, नाही तर मग परत त्याच्यामध्ये मिक्स होतं सगळं, डाळ लागते ती. म्हणून असे पहिले तिने गोळे करून घेतले. बघा, इथं पुरण पण एकदम परफेक्ट झालंय. सुकं लागतं हे, नाही सुकं लागतं, पोळी पटापट लाटता येते आपल्याला. म्हणून आई बोलली की एकदम सुकं करायचंय. बघा कसं बनवलंय तिने. हे पुरण आहे, असे तिने गोळे करून ठेवले, तिकडे भरून सुद्धा ठेवले. आता मला लाटायला सुरुवात करते मी. आता मी तुम्हाला दाखवते आई कशी भरते पुरण ते. ओके. तेलाचा वापर घेते, थोडासा घेतला. ओके. हेच मला जमायला पाहिजे, म्हणजे जमतं नाही असं नाही, जमेल, पण थोडं लाटताना बाहेर येतं. टाकायचा. ओके. आता त्याला पॅक करायचा. थोडं असं ओढायचं. मोदक करते ना आई नेहमी, त्यामुळे तिचं अंग असं पटापट भरते. ओके. झाली. परत असे करायचे. झाले.
झालं तयार. ओके रेडी. चला आता मी लाटून घेते पटापट. डायनिंग टेबलाजवळ करत होतो पण तिथून अंतर लांब होतोय कारण का आपल्याला भाजायच्या सुद्धा आहेत. तर मग इकडेच आलो ओट्यावर. आईने सगळ्या मला धापण्या करून ठेवल्यात. धापण्या म्हणजे आपले जे गोळे आहेत ती आमच्याकडे धापण्या बोलतात. तर करून ठेवल्यात. मी पटापट लाटते आणि पटापट भाजते. अर्ध्या झालेल्या आहेत, अर्ध्या करायच्या आहेत. टोटल 1 किलो आहेत हे नाही. दोघे असं की पटापट होत होते. चला लागूया पुन्हा एकदा. हे बघा इथे करून ठेवल्यात आईने धापण्या. आता मी लाटते. खाली असा फडका ठेवला म्हणजे पोलीपाट हलत नाही. आणि इकडे बघा अर्ध्या झाल्यात. देवाला नैवेद्य दाखवले. तवा सुद्धा तापत ठेवले. चला करून घेऊया. या मंडळी गरम गरम पुरणपोळी खायला. मस्त तूप लावलंय आणि आता खात बसले. पाठीमागे सगळ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत बनून आपल्या. तर मस्त निवांत खाते. नैवेद्य दाखवलं देवाला आता खाते. आईसोबत प्रत्येक पदार्थ बनवायला मजा येते. ती नीट समजून सांगते. म्हणजे आजपर्यंत सगळे पदार्थ तिनेच मला शिकवलेत कसं करायचं काय करायचं. तरी पण मी ग्रॅज्युएशनपर्यंत मला काहीच येत नव्हतं. फक्त बटाट्याची भाजी बनवता यायची कारण का मी भाजीच जास्त खायची. त्यामुळे ती फेवरेट भाजी तेव्हा तीच मला यायची. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी हळूहळू शिकायला लागले. मी आई बोलायच्या अरे शिक तुला करायला लागेल लग्न झाल्यानंतर. आणि पण नवरा पण लव्ह मॅरेजवाला भेटला. म्हणजे काय बोलणार आहे जे बायको देईल ते खायचं. पण आपल्याला समजलं का आपल्याला करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी करायला लागले. मेन म्हणजे चिकन मच्छीचं कालवण वगैरे करायला लागले. कारण मी त्या आधी अजिबात नव्हते करत. आणि त्याला मेन म्हणजे मच्छीचं कालवण वगैरे आवडतं. मच्छी चिकन वगैरे जे काय आहे ते. तर ते सुद्धा शिकले आणि त्याच्यासोबत खायला सुद्धा लागले. घरी मला आधी सगळी माहेरची माणसं बोलतात की गुड्डी अजिबात तू मच्छी वगैरे खायचीच नाही. अंड सुद्धा खायची नाही. पण आता लग्न झाल्यानंतर सगळं खातेस. तो म्हणलं हो. तो संगतीचा परिणाम झालाय. आता अजून मच्छीचं कालवण शिकायचं आहे. म्हणजे अजून सुक्या मच्छीचं येतं पण ते ओल्या मच्छीचं नाही तेवढं जमत. कुठल्याच अजूनपर्यंत नाही केलंय. त्याला बोंबील एक आवडतात. ते फ्राय केलेले असतात ना तांदळाचं पीठ लावून करतात. ते एक शिकायचं आहे. आणि बोंबील सुद्धा मला कापता येते. ते मला कधीपासून शिकायचं आहे. आता घरामध्ये आणलेत नाहीत अजून. मग ती एक रेसिपी त्याला बनवून द्यायची आहे माझ्या हातची. कारण मी बनवलेत आणि मी खालेत पण नाही अजूनपर्यंत. तर ते एक आहे. तर अशी माझी गंमत मला आठवते की आईच्या सोबत सगळं हळूहळू शिकले. आधी मला चपातीसुद्धा गोल करता येत नव्हती. आता एवढ्या पुरणपोळ्या पटापट लाटते ना भारी. आई मला करायची असू दे वाकडी आली तरी पण चालेल तू कर कर. आणि करून करून कधी गोल आली माझी चपाती मला काही पत्ता लागला नाही असं. तर चला पुरणपोळी खाऊन घेते. टाईम आहे अजून 5:30 झालेत. प्रीतला यायला अजून वेळ आहे. आणि आमचे अहो आलेले आहेत कामावरून. हाय. आणि प्रीतचा आलेला आहे पार्सल. मला न स्वतः त्यांनी काहीतरी ऑर्डर केलेलं आहे. मला आता त्यांनी सांगितलं काय ऑर्डर केलेलं आहे. एवढा काळजी आहे त्याला बायकोची. तर आता आपण अनबॉक्सिंग करूया. आजकाल अनबॉक्सिंगच्या व्हिडिओज येतील आपल्या. नवीन नवीन प्रोडक्ट ऑर्डर करत असतो. आता आपण अनबॉक्सिंग करूया. काय आणले बघूया. आता जस्ट सुरुवात झालेली आहे प्रोडक्ट घ्यायची. प्रोडक्ट घेतच राहायचे आता. आता बाळ येण्यानंतर अजून अजून
काय आहे काय आहे? बघ तुझ्याकडे काय पाहिजे होतं तुला ते. तर हा दाखव. ब्रँड आहे नवीन. अच्छा, गन आहे. ह्याला ओळखता का तुम्ही सांगा कमेंट थांब मध्ये. थांब. ओके, गन आहे ती, मसाजर आहे तो. मसाजर गन आहे. युअर सायलेंट पार्टनर इन पेन रिलीफ. ओके. एक आणलेला आपण व्हायब्रेटर, पण तो थोडा गोल गोल फिरायचा. आता हे कसे गन सारखे आहेत, तर बघूया. तसं ऑलरेडी एक मसाजर घरामध्ये आहे, पण त्याने अजून एक घेतला. तर गन आलेली आहे, सध्या ट्रेंडिंग चालू आहे. त्याने ती घेतली कारण की आता पाय दुखतात माझे. जसं जसं वजन वाढत तसं पायावर जरा वेट येतो, त्याच्यामुळे पाय माझे खूप दुखतात. तर मी त्याला बोलत होते की तो रेग्युलरचा मसाजर नॉर्मल आहे आपला. त्याने गन बघितली ऑनलाईन, तर ती ऑर्डर केली त्याने. याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकते. तर पहिले मी वापरून बघते कशी आहे काय आहे. आत्ताच जस्ट पार्सल मला देऊन गेला आणि प्रीत ओपन करतोय. तर ही मला थोडी स्वस्तामध्ये मिळाली. ॲमेझॉन फ्लिपकार्टला ही एगेसी म्हणून आहे ती ब्रँड. भरपूर सारे वेगवेगळे ब्रँड्स आहेत, जसे कल्ट आहे किंवा आपण आधी एक वापरली त्याच्यातले ब्रँड्स. भरपूर सारे वेगवेगळे ब्रँड्स आहेत. तर ही मला कितीला मिळाली असेल गेस करा. मलाच नाही माहिती कितीला भेटलंय. तर ही ॲमेझॉनला 1099 समथिंगला मिळते, अच्छा. किंवा 1200पर्यंत असते. डिस्काउंट पकडून 1000 रुपयापर्यंत जाते. तर ही मला, मी मागच्या वेळेस पण एक आपण इन्फ्लॅटर घेतला होता जो गाडीमध्ये हवा भरण्यासाठी. तो पण मला स्वस्त मिळालेला. तो घेतला होता कुठून मी, तर क्रेडवरून. जर ज्याच्याकडे क्रेडिट कार्ड आहे ते बिल भरण्यासाठी वगैरे क्रेडिट कार्डसाठी क्रेड ॲप वापरतात, तर त्याच्यावर मला ही जरा डील चांगली मिळाली. फक्त 525 मध्ये मला मिळाली. 525? हा. 550 पण नाही. हां, तर मी ती लगेच परचेस केली, कारण लगेच तिथे सोल्ड होतात. म्हणजे तो असा प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन याच्या आधी लोक, म्हणजे ज्या इंडस्ट्रीज आहेत ते तिथे पोस्ट करतात, कारण क्रेडिट कार्ड वापरकर्ते खूप आहेत, तर त्यांना चांगले कस्टमर्स मिळतात. आता ही मला मिळाली, तर बघूया आपण तिला अनबॉक्सिंग करूया. तर ही आहे अशी मशीन, आणि ओपन झालेला आहे बॉक्स. ओके. हे त्याचे काय समथिंग युजर मॅन्युअल आणि वॉरंटी कार्ड असतील. हे त्याचे छोटे मोठे त्यांनी जे मसाजरचे पॉईंट्स दिलेत ते आहेत. टाईप सी चार्जरची केबल आहे. हे अशा टाईपचे 4 आपल्याला त्यांनी मसाजरचे पॉईंट दिलेले आहेत. हा एक गोलवाला आहे. ओके. आणि ही आहे आणि आपली ही आहे गन. गन. तर मोस्ट बंदूक. अवेटिंग म्हणजे की मी खूप दिवसांपासून वेट करत होतो की मला खूप छान आणि चांगली अशी स्वस्तमध्ये मिळेल. तर ही आहे आपली गन. ठीक आहे, छान आहे ना. तर आपण तिला आता नंतर डेमो दाखवू. ओके. तर ही मला मिळाली स्वस्तमध्ये. तुम्ही पण नक्की घ्या. क्रेड वापर करते असाल तर क्रेडला जाऊन खरेदी करा. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतो. संकेता टाकेलच. आणि ॲमेझॉन सोबत फ्लिपकार्टची देखील लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करू. जर तुम्हाला जर घ्यायची असेल तर तिथून नक्की खरेदी करा. ओके. तर माझ्यासाठी आणलेली आहे एवढं प्रेम त्याला मी बोलले, म्हणजे पाय दुखत आहेत त्याच्यासाठी त्यांनी आणलंय. बघूया, ट्राय करून. असं लावायचं असतं आणि हे असं चालू करायचं. अच्छा, फिरतोय का तो? अच्छा, म्हणजे ते व्हायब्रेट होईल का ती? ओके. स्पीड वाढतोय कमी होतोय. झूम करून दाखव अशी, इथे दिसते. हा, हलतोय ना. ओके. छान. 4-5 मोड आहेत, 5-6 मोड आहेत. म्हणजे ती आणि दाबून ठेवल्याने बघा, इथे पण दाबलं की चालू होते. तिथे तोच बटन दाबला की स्पीड वाढते, लाईट पण पेटते. आणि दाबून प्रेस करून ठेवलं की ते बंद होते. तर ही अशी आपल्याला मिळाली आहे गन. आता आपण रात्री मसाज करायचा बायकोच्या पायांचा.